Hello student, practice problem number 4 on not-for-profit concern. Following is the receipt and payment account of Satara Sport Club, Satara. Prepare income and expenditure account for the year ended 31st March 2019. Receipt and payment account for the year ending 31st March 2019. Receipt side, balance brought down, cash in hand, cash at bank, subscription 2017-18 4,000, 18-19 44,500, 19-20 3,500, outer 52,000. Entrance fees 8,000. Donation for building fund 70,000. Interest 600. Sale of furniture 4,500. Book value rupees 8,000. Means फर्निचर आहे 8,000चं अँड सेल झालं आहे 4,500. इकडे आपल्याला लॉस झालेला दिसतो आहे. अदर साईड पेमेंट सॅलरी 5,000. रेंट इन्क्लुडिंग 2,000 फॉर 17-18 5,000. रेंटमध्ये जे 5,000 दिसत आहेत रेंटचे त्यामध्ये 2,000 रुपीज हे 17 अँड 18चे 2017-18 या इयरचे आहेत, म्हणजेच करंट इयरचे नाही आहेत आणि म्हणून ते डिडक्ट होणार. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,450. फिक्स्ड डिपॉझिट 60,000 ही असेट्स आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750. जनरल एक्सपेन्सेस 5,500 इन्क्लुडिंग 500 पेड फॉर नेक्स्ट इयर, म्हणजे ॲडव्हान्स आहेत ते. आता ते देखील आपले करंट इयरचे नसल्यामुळे आपल्याला डिडक्ट करायला लागणार. स्पोर्ट मटेरियल पर्चेस्ड 40,000. बॅलन्स कॅरेड डाऊन. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड 8,900. कॅश ॲट बँक 25,000. टॅली 1,51,600. Adjustment first, outstanding subscription for current year rupees 4,500. Outstanding rent for current year amounted rupees 1,000. Entrance fees are to be treated as revenue income. And last one, stock of sport material as on 1st April 2019 18 6,000 and 31st March 2019 14,000. आता हा जो आपल्याला प्रॉब्लेम दिसतो या प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 2017-18 18-19 आणि 19-20. यामध्ये जे करंट इयरचं आहे ते तुम्हाला मेन सबस्क्रिप्शन म्हणून दिसणार. त्यानंतर 17-18 जे दिसते प्रिव्हियस इयरचं, 19-20 हे दिसते नेक्स्ट इयरचं. ओके. सेल जी दिलेली आहे सेल ऑफ फर्निचर, हे फर्निचर आहे 8,000चं, जे सेल झालं आहे 4,500 मीन्स 3,500 एवढा लॉस झालेला दिसतोय. याला इंटरनल ॲडजस्टमेंट असं म्हटलं जाते. अदर साईड सॅलरी एक्सपेंडिचर आहे तो आपला पे केलं आहे. रेंट 5,000 जे आहे पे केलेलं, त्यामध्ये 2,000 हे 2017-18चे पे केलेले आहेत, करंट इयरचे नाहीत म्हणून तेही डिडक्ट होणार. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्सेस आहे. फिक्स्ड डिपॉझिट ही असेट आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस यामध्ये 5,500 जनरल एक्सपेन्सेस आहे, ज्यामध्ये नेक्स्ट इयरचे 500 पेड आहेत ते आपल्याला नेक्स्ट इयरचे असल्यामुळे डिडक्ट करायला लागणार, फक्त करंट इयरचेच आपल्याला ठेवायला लागणार. स्पोर्ट मटेरियल पर्चेस रुपीज 40,000. या ठिकाणी ॲक्च्युली स्पोर्ट मटेरियल किती आहे ते बघायला लागेल आणि त्यानंतर ते पर्चेस करून दाखवायला लागेल, कारण तिथे आपण एक्सपेंडिचर केलेलं आहे. नेक्स्ट बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक हे दोन्ही असेट साईडला जाणार, पण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन जो आहे हा ओल्ड बॅलन्स शीटमधून आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी याचा इफेक्ट होत नाही, पण हा जो कॅरीड डाऊन आहे तो असेट्सला जातो आहे. इथे तुम्हाला प्रिपेअर करायला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सांगितलेलं आहे, बॅलन्स शीट सांगितले नाही, त्यामुळे जे बॅलन्स शीटमध्ये जाणारे इफेक्ट आहेत ते आपण करणार नाही आहोत.
ॲडजस्टमेंट फर्स्ट सांगितले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन टू करंट इयरचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे, करंट इयरचं असेल तरच ॲड होणार, नेक्स्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर असेल तर लेस होतं, इथे करंट आहे म्हणून ॲड. आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर, रेंट आहे हा देखील करंट इयरचा सांगितला आहे, त्यामुळे आपण तो ॲड करणार. एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम, जनरली एंट्रन्स फीज हा रेव्हेन्यू इन्कमच आहे. जर तुम्हाला सूचना दिलेली असेल तर तुम्ही तो कॅपिटलाइज करायचा, इन्फॉर्मेशन असेल तर अदरवाईज नाही, म्हणजेच तो आहे त्या ठिकाणी राहणार इन्कममध्ये. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल, जे स्पोर्ट मटेरियल आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स सांगितलं आहे 6000 आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला परचेस झालेलं सांगितलं आहे 40,000 आणि इथे क्लोजिंग बॅलन्स दिसतो आहे 14,000. ओके, लेट्स स्टार्ट. ज्याला ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण मार्किंग करूया, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना लक्षात येते. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, या ठिकाणी सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट, जो रेंट आहे इथे देखील ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट एंट्रन्स फीज डायरेक्टली तुम्हाला रेव्हेन्यूमध्येच दिलेला आहे, काही चेंज नाही आहे त्यामध्ये. आणि स्पोर्ट मटेरियल परचेस झालेलं आहे हे तुम्हाला दाखवायला लागेल. फर्स्ट आपण रिसिप्ट साईड जे आहे ट्रान्सफर करून घेऊया. बाय सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आहे 44,500. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट काय सांगितले बघा, हे घेतले आपण सबस्क्रिप्शन करंट इयरचं 44,500. ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, मीन्स ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर लिहा किंवा इयर लिहा, जे काय करंट इयर आहे ते 2018-19. चे आहेत 4,500, म्हणजेच आउटरला येणार 49,000. त्यानंतर काय बघा, एंट्रन्स फीज, इन्कम. आता या ठिकाणी डेबिट साईड आहे ती एक्सपेंडिचर साईड आहे आणि क्रेडिट साईड आहे ती इन्कम साईड आहे. हां, इन्कम अँड एक्सपेंडिचर जरी नाव दिलेलं असलं तरी इन्कम म्हणजेच क्रेडिट साईड आणि एक्सपेंडिचर म्हणजेच डेबिट साईड, जसं सिमिलर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एंट्रन्स फीज, एंट्रन्स फीज 8,000. नेक्स्ट बिल्डिंग डोनेशन फॉर बिल्डिंग फंड 7,000. जे डोनेशन आहे ते बिल्डिंग फंडसाठी आहे, म्हणजेच डोनेशन येतं आहे तुमचं इन्कम, बिल्डिंग फंड आहे, फंड सगळे लॅबिलिटीला येतात, डोनेशनमधून बिल्डिंग फंड लेस होणार. बाय डोनेशन 7,000 लेस, कशासाठी यूज करायचे आहे ते बिल्डिंग फंड. $7,000 बॅलन्स नील. त्यानंतर इंटरेस्ट, इंटरेस्ट आहे 600. ओके. नेक्स्ट सेल ऑफ फर्निचर, बुक व्हॅल्यू ₹8,000 अँड सेलिंग प्राइस 4,500.
फर्निचर सेल केलेली आहे ज्याची बुक व्हॅल्यू 8000 दिसते, म्हणजेच या ठिकाणी लॉस झाला आहे, लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. इथे घ्या, वरती आपण एक्सपेन्सेस घेऊया. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 3500. एक साईड आपली संपते, दुसरी साईड म्हणजेच पेमेंट साईड, ज्याच्यासाठी आपण पेमेंट केलेलं आहे, म्हणजेच एक्सपेंडिचर. सॅलरी 5000 टू सॅलरी. प्रॉफिट अँड लॉस लक्षात येत असेल, प्रॉफिट अँड लॉसमध्ये देखील सेमच पोस्टिंग होते, फक्त या ठिकाणी अकाउंटची नावं चेंज आहेत. टू सॅलरीज 5000. टू रेंट, रेंटमध्ये इंटरनल ॲडजस्टमेंट आहे, रेंट सांगितलं आहे 5000, इनरला घेणार. त्यानंतर इन्क्लुडिंग 2000 फॉर 17-18 लेस फॉर 2017-18 2000 means balance 3000. and adjustment outstanding rent for current year असेल तरच ॲड होणार. ॲड फॉर outstanding for 2018-19 2018-19 आहेत 1000. याचा आउटरला दिसणार आहे 4000 एवढा रेंट दिसतोय. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे 1450. देन फिक्स्ड डिपॉझिट ही असेट्स आहे, या ठिकाणी येणार नाही. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, इथे घेऊया. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750. जनरल एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस किती आहे बघा, 5500 इन्क्लूड किंवा पेड फॉर नेक्स्ट इयर. पेड फॉर नेक्स्ट इयर किती आहे तो 500, म्हणजेच आउटरला येणार आहे 5000. देन स्पोर्ट मटेरियल परचेस. स्पोर्ट मटेरियल इथे परचेस झालेलं सांगितलं आहे, या ठिकाणी स्पोर्ट मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स देखील तुम्हाला दिलेला आहे. घेऊया ओपनिंग स्टॉक, त्याचा टू ओपनिंग स्टॉक आहे 6000, ॲडजस्टमेंटमध्ये आहे. ॲड परचेस किती केले आता, परचेस 40000 मीन्स 46000. आणि क्लोजिंग देखील दिलं आहे, तो लेस होणार. क्लोजिंग ॲड होत नाही, ओपनिंग मायनस क्लोजिंग असतो, लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आहे 14000. 46000 minus 14000 32000. देन या ठिकाणी बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, असेट साईडला इफेक्ट जाणार त्याचा.
ओके, ॲडजस्टमेंट चेक करून बघा, चारही ॲडजस्टमेंट आपल्याला संपलेले आहेत. म्हणजेच आता आपण काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. क्रेडिट साईड बघा, 49,000 प्लस 8,000 प्लस 600, 57,600. साईड मोठी दिसते बघा, 57,600. बोथ साईडला घेणार आपण 57,600 मायनस डेबिट साईड 5,000 प्लस 4,000 प्लस 1,450 प्लस 3,500 प्लस 750 प्लस 5,000 प्लस 32,000 मायनस 57,600 मधून आपण डेबिट साईड मायनस केली, सरप्लस येतोय आपला जो आहे 9,000. 9 सरप्लस 9,000 सरप्लस आला. ज्याला एक्सेस ऑफ इन्कम असं देखील म्हटलं जातं. एकदम सोपा टॉपिक आहे हा. जसं की आपण फायनल अकाउंट सॉल्व करतो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी देखील सॉल्व करत असतो. थँक्यू.